आज आपण पाहणार आहोत गाजर हलव्याची रेसिपी। तर मी अर्धा किलोचा गाजर हलवा बनवते आहे। यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तूप घेतलेले आणि तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेलं गाजर घालणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले किसून आणि याला चांगलं 4 ते 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। आणि मग 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की गाजरचा कलर ऑरेंज कलर झालेला आहे। तो या स्टेजला आपल्याला दूध ॲड करायचं आहे। तर दूध ॲड करताना इथं मी 250 ml दूध घेतलेलं। तो लक्षात ठेवायचं की जेवढं आपण गाजर यूज करणार ना त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये दूध ॲड करायचं। सो मी इथं 250 ml दूध ॲड करते आहे। दूध मिक्स करून आपल्याला याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं कंप्लीटली दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। सो आता माझं थोड्याशाच क्वांटिटीमध्ये करते म्हणून 5 ते 10 मिनिटं लागले। जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर जास्त वेळ लागू शकतो। सो इथे दूध कंप्लीटली इव्हॅपोरेट झालं ना की मग यामध्ये साखर ॲड करायची। तर साखर अर्धा किलोसाठी अर्धा पाव किलो म्हणजे 125 ग्रॅम हे करेक्ट प्रमाण आहे आणि 1 किलोसाठी पाव किलो 250 ग्रॅम साखर वापरायची। तर इथं साखर ॲड केल्यानंतर पुन्हा इथं मिक्सर बघू शकता की तुम्ही लिक्विड झालेलं आहे। तर पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून हे सगळं कंप्लीट ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर काही जण प्रेशर कुकरमध्ये पण गाजरचा हलवा बनवतात खरं, पण त्याला या हलव्यासारखं टेक्स्चर म्हणजे जे रवाळ दाणेदार टेक्स्चर असतं ते टेक्स्चर प्रेशर कुकरच्या हलव्याला येत नाही। सो शक्यतो थोडेसे एफर्ट घेऊन बनवायचा गाजर हलवा। वेलची पावडर टाकलेली यामध्ये आणि त्याचबरोबर मी ते मिल्क पावडर टाकलेली 2 चमचे। तुम्ही मिल्क पावडर किंवा खवा टाकला तरीही चालेल, नाही टाकला तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे। आणि मग यामध्ये थोडेसे ड्राय फ्रूट्स टाकलेले आहेत मी आणि लास्टला कंप्लीटली हे मिश्रण ड्राय झालं ना की मग यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा। तर हलवा जसजसा थंड होत जाईल तसतसा तो घट्ट होत जातो, म्हणून या स्टेजला गॅस बंद करायचा। पद्धतीने आपला हलवा तयार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। आणि थँक्यू फॉर वॉचिंग।